श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या रेसिपीचे नाव आहे रसमलाई मोदक. तर त्यासाठी बघा इथे मी साहित्य, इथे मी पनीर घेतलं आहे, पाव किलो पनीर घेतलेलं आहे. इथे 10 टेबलस्पून दूध पावडर घेतलेली आहे. पिठी साखर घेतलेली आहे, आता ती लागेल तशी घ्यायची. तर पाववाटी पिठी साखर घेतलेली आहे, साधारण पाववाटीच्या वरती. इथे इसेन्स घेतलेला आहे, रसमलाई इसेन्स घेतलेला आहे बघा. आणि इथे केसर भिजवलेलं आहे, दुधामध्ये केसर भिजवून घेतलेलं आहे. आणि 2 टेबलस्पून साजूक तूप घेतले आणि काही ड्रायफ्रूटचे तुकडे, काजू बदाम पिस्त्याचे तुकडे घेतले आहेत. आणि गुलाबाच्या या पाकळ्या सुकलेल्या त्या घेतल्या. चला तर आपण आता करायला घेऊ. सर्वप्रथम आपण काय करायचं, पनीरचे म्हणजे मिक्सरला आपण पनीर चांगला मस्त छान फाईन असा बारीक करून घ्यायचा. मिक्सरमध्ये हे पनीर टाकून घेऊ. आता हा पनीर विकतचा आणलेला आहे, तर विकतचा आणलेला पनीर धुवून घ्या, कारण तो म्हणजे कसा असतो म्हणजे धुवून घ्यायचा. मी धुवून घेतलेला आहे बघा. असं त्याचं पाणी असेल तर तो काढून घ्यायचा. याच्यात मी असं टाकून घेते आता हा पनीर सगळा असा मिक्सरला फिरून घेते. पनीर मिक्सरला आता मी वाटून घेतलेलं आहे, फिरून घेतलं आहे. हे बघा मिक्सरला फिरवलं आहे, हे बघा एकदम असं मस्त असं फाईन असं झालं आहे. हे बघा आता आपण करायला घेऊ. असं मिक्सरला फिरवून घ्यायचा पनीर. आता आपण गॅस चालू करून घेऊ. आपण कढई ठेवलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घेऊया. 1 ते 1.5 साधारण तूप घालून घ्यायचं. आता आपल्याला याच्यामध्ये पनीर घालून घ्यायचं. गॅसची फ्लेम स्लो करायची. आता आपण याच्यामध्ये पनीर घालून घेऊया. पनीर मी घालते सर्व. आपण आता पनीर घालून घेतलेलं आहे पूर्ण सगळं. आता आपण याला चांगलं हे करायचं. आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी वाढवू, मीडियम टू लोवरती, आणि जरा चांगला म्हणजे परतून घेऊया हा पनीर. तुपावर चांगला असा परतून घेऊ. आता आपलं म्हणजे पनीर थोडासा असा परतून झालेला आहे. आता आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये मिल्क पावडर घालूया. जी मिल्क पावडर आपण घेतले ती घालून घेऊया. पावडर घातल्यावर आपल्याला हे जे केसरचं आपण दूध घेतलेलं आहे, केसर घालून ते घालून घेऊया. केसर राहिलं. आता हे पण चांगलं असं परतून घेऊया. हे बघा असं आपण हे परतून घेऊ. आता मिल्क पावडर टाकलेली आहे आणि हे पण टाकू. आता आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर घालायची. आपण पिठी साखर घालून घेऊ. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची एकदम. आपण पिठी साखर घालून घेऊ. आता पिठी साखर घालताना म्हणजे एकदम टाकू नका, म्हणजे कोणाला गोड आवडत नाही, जास्ती गोड बरा पण नाही लागत. 3 4 5 टाकले मी. 5 ते 6 टेबलस्पून टाका. आपण मिक्स करून बघूया. 6 टाकले, पण आपण 8 टाकून घेऊया. मला वाटल्यास तुम्ही थोडंसं मिश्रण चाखून बघा, नाही तर मग उगाच गोड नको व्हायला. 8 ते 10 जाईल त्याच्यात, कारण तो पनीर आहे ना त्याच्यामुळे. बरोबर. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. हे आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. हे बघा ड्रायफ्रूट्स घालूया. ड्रायफ्रूट्स पण चांगले मिक्स करून घेऊया. खूप छान लागतात हे रसमलाई मोदक, आणि झटपट होणारी रेसिपी आहे. पटकन अगदी मोदक तुम्ही पटकन करू शकता. रसमलाई मोदक आहे त्यामुळे आपल्याला रसमलाई इसेन्स लागेल. हे बघा आता आपण रसमलाई इसेन्स टाकूया. असं 2 थेंब टाकू. आधी 2 ते 3 थेंब टाकून बघूया. अजून आपण 2 थेंब टाकूया. म्हणजे मी आधी 3 थेंब टाकलेले आणि आता म्हणजे 5 थेंब टाकलेले आहे. माझा रसमलाईचा जरा स्वाद पण मस्त येतो.
आपला गोळा हा असा म्हणजे फिरायला लागेल. आता किंवा कढईला सोडायला लागेल. असा गोळा फिरायला लागला ना का समजायचं आपलं झालेलं आहे. आपण असा करून घेऊया. आता आपलं झालेलं आहे मिश्रण. असा कढई सोडायला लागलेली आहे आणि असा गोळा फिरायला लागला आहे. आता आपण बंद करून थंड करत ठेवू. आता मी हे थंड करून घेते आणि मग आपण मोदक करायला घेऊ. मिश्रण हे थंड झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये असं काढून घेऊया. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले. आपल्या याच्यात गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना, या थोड्याशा टाकून घेऊया अशा आणि सगळं असं मिक्स करून घेऊ. गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आणि हे सर्व आता आपण असं मिक्स करून घेऊया. आता मी सगळं मिक्स करून घेतले. आता आपण काय करायचं, मोदकाचा मोल्ड घ्यायचा आणि असं तुपाचा हात लावून घ्यायचा याला मोल्डला आणि आपण आता याच्यात मोदक करूया. तुपाचा हात लावला आहे. आता आपण काय करायचं, याच्यामध्ये असे थोडेसे ड्रायफ्रूट आपण टाकलेले आहेत. तरी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. असे ड्रायफ्रूट टाकले छान दिसतं त्याच्याने. थोडं थोडं टाकायचं असं आणि आता आपण हे ह्याच्यामध्ये असं भरून घेऊया. आता आपण असं मी सर्व आता हे असं भरून घेते. अशा प्रकारे मी हे सर्व असं दोन्ही बाजूनी भरून घेतले. आता आपण याला असं बंद करायचं. बंद करून पण असं दाबून दाबून घ्यायचं. दाबून त्याच्यात अजून थोडंसं भरायचं. वाटल्यास कमी असेल तर असं पॅक करायचं. असं एकदम असं घट्ट भरून घ्यायचं असं आणि जे एक्स्ट्रा असेल काही निघालेलं ते असं काढायचं. असं दाबून दाबून घ्यायचं. आता आपले मोदक बघा मस्त होतील. चांगलं दाबून दाबून घ्यायचं. आपलं आता आपण काढूया. हे बघा किती मस्त झाले आपले मोदक. आता आपण असे काढून घेऊ. असे खालच्या बाजूनी काढून घ्यायचे. हे बघा असे खालच्या बाजूनी काढून घेऊ. तर आपण हा बघा अशा प्रकारे आता आपली सर्व मोदक हे करून घेते. बघा अशा प्रकारे आपले मोदक झालेले आहे. पनीर रसमलाई मोदक आहे ते. अशाच प्रकारे तुम्ही माव्याचे पण करू शकता, पण हे पनीरचे दाखवले. मग नंतर मी माव्याचे पण दाखवेल. तर हे पनीर रसमलाई मोदक हे बघा किती छान झालेले आहेत. मस्त 14 झालेले आहे त्याच्यामध्ये हे मोदक. हे मोठी साईज आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा बाप्पाला. जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.